सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये खरे तर पुन्हा एकदा या दोन संघांमध्ये ही अस्तित्वाची लढाई खरे तर पाहायला मिळते. पहिली मॅच आपण जरूर पाहिली. व्हीपीएचा चांगला आवाज आपण या ठिकाणी ऐकला. अर्थातच उत्तम पाधीर सरांचा जेडी ग्रुप आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिली मेंबर्सच्या माध्यमातून आपण ही सह्याद्री प्रीमियर लीग खरं तर आपण पाहतोय. एक जबरदस्त संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. संकेत सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. बॅट्समन कुमार आणि संकेत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुनील. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा होता, उडवायचा होता. शॉट फाईन लेगला, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून, परंतु या वेळेस लेंथ खूप चांगली पाहायला मिळते गोलंदाजीची आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. हे जो मॅच आहे ना ही खूप चांगली पाहायला मिळेल कारण दोन्ही तगडे संघ आहेत. यावेळेस कोलवट टप्पा उडवलाय लॉंगॉटला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवागाच्या बाहेर. बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 4 रन. कमालीचा फटका आपण पाहिला. खरे तर मिस फील्ड होते आणि मिस फील्डच्या 4 धावा या ठिकाणी मोजाव्या लागतात. त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच प्रकाश शेलेवनच्या संघाला या ज्या धावा आहेत ना या कुठेतरी त्या ज्यावेळेस तुम्ही चेसिंगला उतराल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच या धावांची जाणीव पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यॉर्क लाईन कडे गेले. सटीक लाईन सटीक लेंथ वरती चेंडू फेकला जातोय आणि ही बोलक आहे या गोलंदाजाची. सुनीलला आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकावरती जबरदस्त गोलंदाजी आपण व्हीपीचा आवाज खरं तर ऐकतोय. कालच्या दिवसामध्ये देखील अर्थातच उत्तम पाधीर सर अगदी जबरदस्त एक गुण आवाज. यावेळेस देखील गॅप शोधले. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू चालला सीमापार. 4 रन. दुसरा चौकार. थँक्यू सो मच. थँक्यू डिझर. बस म्हण कुमारचा बॅट मधून आपण हा चौकार या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॅटची वरची कडा. ह्या वेळेस देखील चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक धावतात चेंडूच्या मागे पण अंतिमच्या क्षणाला चेंडू मात्र उचलला फेकला त्यावरती 2 धावा इतर प्राप्त होत आहेत. चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आम्ही उल्लेख केला होता सुरुवातीलाच की दोन्ही चांगले संघ आहेत. समर्थ 11 अंबरपाडा त्यांच्या विरोधात संघ खेळतोय प्रकाश 11. हे 2 दिग्गज संघ एकमेकांच्या आगेस आणि ज्या वेळेस हे 2 संघ एकमेकांच्या आगेस असतील ना त्यावेळेस बॅटल वेगळंच पाहायला मिळेल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू बुडावलाय. क्षेत्ररक्षक चेस करतोय परंतु चेंडूकडे पाहत राहिलाय. मॅक्सिमम हिट देऊन जाईल साधाबा षटकार. थँक्यू डिझर. थँक्यू सो मच. थँक्यू. बघा टीम मीटिंग कुठली करायची नाही आहे याच्याकडे लक्ष असू द्या. दोन्ही टीम कप्तान पंचांना देखील ताकीद द्यायचं आहे कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर वेल भरपूर निघून गेले होते परंतु त्या वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एकूण धाबा फलकावरती आहे. त्या अर्थातच बिनबाद 16 दमदार सुरुवात आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम स्मिथ 11 अंबरपाडा टीम कडे आपण पाहतोय. एक दमदार सुरुवात दिली दोन्ही फलंदाज कुमार आणि बॅट्समन संकेत. गोलंदाज ट्रॅक वरती संकेत कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरे षटक फेकण्यासाठी गोलंदाज माधव. त्यावेळेस पेअर्ड वरती चेंडू आदळला जातो. लांब डाबीला आहे पण तो पंच दर्शवतात आनंद गावंड सर की
लेफ्ट स्टंपला मिस करत होता हा चेंडू, त्यामुळे लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली. हा चेंडू डॉट. जबरदस्त गोलंदाजी या षटकावरती कमबॅक करायचे. सुरुवातीला धाबा जरूर आलात, पण या षटकावरती इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. माधवच्या खांद्यावरती जबाबदारी जरूर सोपवली आहे, पण या गोलंदाजाला चांगली सटीक लाईन लेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यावेळेस लाईन लवकरच पिक केली आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. मॅक्सिमम देऊन जाईल. बिग 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 हिट षटकार. थँक्यू डीजे. त्यावेळेस पहिला चेंडू देखील याच पद्धतीचा पाहिला, पण यावेळेस थोडीशी लाईन थोडीशी खराब होती. शॉर्ट पीस बॉल आणि त्यावरती आक्रमण देखील आपण पाहिलं. यावेळेस गोलंदाज देखील तितकाच चालक आहे. आता यावेळेस मात्र समोरच्या दिशेचा टेबल चेंडू, दोन चेंडू जरूर पाठवरती होते, पण यावेळेस मात्र लाईन खूप चांगली पाहायला मिळते. गुडलँड स्पोर्टवरनं चेंडू सरळ उचलला. क्षेत्रीय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी, कमालीचा चेंडू फेकलाय गोलंदाज माधवच्या माध्यमातून. एक षटकार जरूर आलाय, पण तू वापसी खूप चांगली राहिली या गोलंदाजाची. आत्मविश्वासाचा संघर्षाचा महासंघर्ष मैदानाच्या आतमध्ये. कुठला संघ विजयाचा झेंडा उमटवणार हे मैदानाच्या आतमध्ये खरं तर दोन्ही संघ एकमेकांच्या आगेस संघर्ष करताना पाहायला मिळतील. दोन्ही तगडे संघ आहेत या लीग मधले. खरं तर हे दोन संघाचा जर आपण सातत्यानं विचार केला तर खूप चांगले खेळाडू या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. अजून एक चांगला बॉल थोडासा खाली राहिला. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस, गती काढली होती चेंडू मधून आणि त्यावेळेस पुन्हा एकदा बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा रडार मध्ये त्याला पाठवलं. मिड विकेटला क्लिअर करतोय फटका. देऊन जाईल मॅक्सिमम हिट. 6 धावा षटकार. थँक्यू सो मच. 23 धावा धावफलकावरती या षटकाराच्या मदतीनं संघ आपल्याला पाहायला. थँक्यू सो मच. माफी असावी बघा. 28 धावा आहेत. षटकार शेवटच्या बॉलवरती आलाय. थँक्यू सो मच. श्री समर्थ इथले पण आंबरपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 28 धावा 14.00 च्या सरासरीने मात्र या 28 धावा बनवल्यात. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये चांगला टार्गेट इथून सेट करण्याचा प्रयत्न मात्र या मॅच मध्ये केला जातो आहे. कुमार बासमण मैदानाच्या आतमध्ये त्यांना साथ देतोय. बासमण संकेत चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅक वरती. सुनीलचं स्वागत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध बॉलला दिला भिरकावून 6 धाव्यांसाठी येतोय षटकार. ठीक आहे. थँक्यू सो मच दिजय. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकारानं. यावेळेस पुन्हा एकदा लाईनला पिक केलंय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोपनं आलाय हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. 4 धाबा आणि 4 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 38 वरती. गोलंदाज सुनील थोडस आक्रमण केलं जातंय गोलंदाजावरती. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चूक नाहीये आणि इथून पहिला
पहिला दिला दे धक्का मैदानाच्या बाहेर बॅट्समन कुमार हा फलंदाज होतो या चेंडूवरती बाद. ठीक आहे. थँक्यू.